दीदी, मी छोट्या छोट्या गोष्टींमुळे डिप्रेशनमध्ये जाते. कशाने जाते? रिक्षानी, ऑटोनी, बसनी? आपण ज्यावेळेला डिप्रेस होतो किंवा टेन्शन घेतो त्यावेळेला मोस्ट ऑफ द टाइम आपण विचारांनी ट्रॅव्हल करत असतो. आपले विचार आपल्याला कुठेतरी घेऊन जातात, बरोबर? विचारांचा जर का विचार केला तर 4 तास मजुरी केल्यानंतर जेवढी ऊर्जा वाया जाते तेवढी फक्त 20 मिनिटाच्या विचारांनी वाया जाते. मग कशा प्रकारचे विचार आहे? 2 प्रकारचे विचार येतात. एक कनेक्टेड, एक अनकनेक्टेड. ठीक आहे. कनेक्टेड म्हणजे काय? जसं तुला रसगुल्ला खायचा आहे आणि मग तू विचार केला की या ब्रँडचा खाऊ, तिथे जाऊन खाऊ, तसं जाऊ. ठीक आहे. हे कनेक्टेड थॉट्स. आणि दुसरं आहे अनकनेक्टेड. मध्येच वाटलं अरे मुंबईला जाऊ, मध्येच वाटलं बापरे किती गरमी आहे इथे, मध्येच वाटतं नाही हे खायचं मला. अनकनेक्टेड. मग दोनही प्रकारचे विचार असले तरी शेवटी ते विचार आहे जे आपल्याला थकवतात. मग काय करायला पाहिजे? उपाय काय आहे? एक सुंदर उपाय आहे की आपण या विचारांद्वारे एक खूप काही क्रिएट करू शकतो, निर्माण करू शकतो. शेवटी कोणी संशोधक विचार करतं म्हणून तर या जगामध्ये कितीतरी संशोधन होतात, कितीतरी रिसर्च होतात. त्या विचारांवर बस फिल्टर बसवायचं. जसं पाण्यावर असतं, पाण्यावरती फिल्टर बसल्यानंतर चुकीचं अस्वच्छ पाणी निघून जातं आणि योग्य पाणी राहतं. एक्झॅक्टली सिमिलरली आपण आपल्या जीवनामध्ये असं काहीसं करू शकतो की विचारांवर फिल्टर बसवलं तर जे अनावश्यक विचार आहे ते निघून जातील आणि जे आवश्यक विचार आहे ते राहतील. त्यासाठी आपल्याला सजग राहावं लागेल, अवेअर राहावं लागेल. आणि ते कसं राहायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. पण आता मात्र एवढंच की विचारांवर फिल्टर बसवा, योग्य विचार जवळ ठेवा आणि अयोग्य विचारांना लेट गो करत राहा, सोडत राहा, दूर सारत राहा. अभ्यास केल्याने होऊन जाईल. अभ्यासेन कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. जय श्री कृष्ण. जय श्री